गुड इव्हनिंग. तर आता मी भरत आहे बॅग. तर तुम्ही विचार पडला असाल मी कुठे चालली आहे, तर बट ऑब्वियस आता रिद्वीला सुट्टी लागलेली आहे, तर मी चाललेली आहे माहेरी. माहेरी जायची खुशी बोललं तर ती काहीतरी वेगळीच असते. तर मी खूप खुश आहे आणि बॅग भरते आता आणि रिधू पण मला हेल्प करते. चला तर मग आज आम्ही चाललेलो आहोत मुंबईला. मी आणि रिद्वी मिस्टर इथेच राहणार आहे. तर सगळं बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर आता आम्ही इथून जाणार आहोत प्रीतमपूरला. प्रीतमपूरवरून आम्हाला भेटणार आहे ट्रॅव्हल्स. तर मिस्टर मला सोडायला येत आहेत आणि प्रीतमपूर आमच्यापासून एक 8 ते 10 किलोमीटर आहे जिथून ट्रॅव्हल्स भेटतात. तर मग आता मिस्टर जॉब करून आलेले आहेत आणि आम्हाला सोडणार तिथे ट्रॅव्हल्समध्ये बसून मग ते रिटर्न येणार आहेत. मिस्टरांना सुट्ट्या नसल्यामुळे त्यांना काय पॉसिबल नाही आहे. तर मी जाणार आहे मुंबईला खारघर इथे, जे की माझं माहेर आहे. ॲक्च्युली आता माझे मम्मी पप्पा तिकडे शिफ्ट झालेत. तर मग आम्ही निघालो होतो. तर रस्त्यामध्ये परत मी काही घेतलं नव्हतं कारण की रिद्वीला शोरमा खूप आवडतो. तर मिस्टर बोलले की शोरमाच घेऊन जा, कारण की परत ती प्रवासात काय घेतलेलं मग दुसरं काही खात पण नाही. मग आम्ही इथे थांबलो शोरमा घेण्यासाठी. हॉटेलवर गाडी थांबते बट रिद्वीला घेऊन उतरणं कधी कधी पॉसिबल नाही होत. त्यामुळे मी इथून शोरमा घेतला आहे पार्सल आणि आम्ही आता निघालेलो आहे प्रीतमपूर, आमचं जे फेवरेट ठिकाण आहे जिथे शोरमा भेटतो तिथून आम्ही घेतलेला आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत प्रीतमपूर बायपासला, जे की मनाल हॉटेल जवळ आहे. मनाल हॉटेल म्हणून इथे खूप मोठं फेमस हॉटेल आहे, जे की माझ्या बॅक साईडला आहे आणि हा खूप मोठा हायवे आहे. इथून डिरेक्टली ट्रॅव्हल्स भेटतात, म्हणजे कराडला जाण्यासाठी किंवा मुंबईला जाण्यासाठी. गोव्याच्या पण ट्रॅव्हल्स इथे भेटतात, पुण्याच्या पण ट्रॅव्हल्स इथेच भेटतात. तर आज मी काही बुकिंग वगैरे केलेलं नाही आहे कारण की मी डिरेक्टली जाणार आहे. जसं की मी इन्फॉर्मेशन काढली की पनवेलला जाणाऱ्या 2च ट्रॅव्हल्स आहेत. मी आता थांबलेली आहे हॉटेलवरती. पनवेलला जाणाऱ्या 2च गाड्या होत्या, पण तरी पण आम्ही प्रयत्न केला की आम्हाला एक गाडी जी आहे भेटावी. तर ही जी आमच्या बॅक साईडला दिसते ही आमची गाडी आहे. गाडीच्या आतमधला व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला लवकरच दाखवेन. तर ही आहे आमची ट्रॅव्हल्स, अन्नपूर्णा ट्रॅव्हल्स. आणि दुसरी जी आहे ती रॉयल स्टार म्हणून आहे. 2च गाड्या पनवेलला जातात आणि ह्या लाँग रूटच्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या स्लीपरच असतात. तर तुम्ही तिकीट जर विचारसाल तर पर पर्सन 1500 तिकीट आहे जर तुम्ही ऑफलाईन गेलात तर, आणि ऑनलाईन गेलात तर 1800 आहे. आणि हे तुम्ही बघू शकता आतमधला व्ह्यू स्लीपर. आणि मला लास्टची सीट भेटली होती कारण की पनवेलच्या गाड्या ज्या आहेत त्या बुकिंग फुल असतं. ॲक्च्युली भरपूर गाड्या आहेत मुंबईसाठी, बट बोरिवलीला जाणाऱ्या गाड्या आहेत. मग जर मला तसं जायचं असतं तर मग मला ठाण्याला उतरावं लागलं असतं आणि परत ठाण्यावरून ट्रेनने खारघरसाठी जावं लागलं असतं. त्यामुळे मग मी बोलले की पनवेलचीच गाडी बघूया, कारण की रिद्वी होती माझ्यासमोर. ट्रेनला खूपच रश असते आणि रिद्वी बघा कशी एन्जॉय करते स्लीपरवरती. तर आम्हाला सगळ्यात लास्टची वरची सीट भेटलेली होती, सिंगलवाली. तर मग तेच आता मग सकाळी मग मी पोचेन. पनवेलला जाणारी गाडी आहे तर मग ते लोक मला खारघरला थांबवतील. आता ठाण्यावरून जायचं बोललं तर खूपच प्रॉब्लेम होतो. पण जर तुम्ही येणार असाल इंदोरसाठी तर भरपूर गाड्या आहेत. मुंबईवरून देखील आहेत, पुण्यावरून देखील आहेत, किंवा डिरेक्टली तुम्हाला जर कराडला जायचं असेल तर तिथून देखील आहे. तर तुम्ही गाडीचा व्ह्यू बघू शकता. आता सकाळ झालेली आहे आणि रिद्वी जी आहे ती झोपलेली आहे. बाहेरचा व्ह्यू बघू शकता. खूपच एक्साइटमेंट वाटत होती की बाबा आता जवळ आलेलो आहे. जेव्हा म्हणजे मुंबईमध्ये जाणं म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे माझ्यासाठी. बोलतात ना, जिथे राहतो ते माणूस तिथे जाणं म्हणजे खूपच एक्साइटमेंट असं. आणि ही गाडी जी होती ती आज मला पूर्ण मुंबई दर्शन करणार होती. आणि हे जे आहे माझं फेवरेट प्लेस आहे. कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर सगळं मुंबई फिरून नंतर आम्ही फायनली आलेलो आहे बेलापूरजवळ. जसं जसं रोड बघून घर जवळ येत होतं तर तसं तसं खूपच छान वाटत होतं की कधी एकदा पोचतो आहे. बट गाडी फिरून आल्यामुळे आम्हाला खूपच लेट झाला आणि आम्ही पोचलो. ही आहे आमची बिल्डिंग. चला तर मग आतमध्ये जाऊया. तर इथे बिल्डिंगच्या बॅक साईडने एंट्री आहे. तर आता बघूया काय करते मम्मी. दरवाजा वाजवला आहे, कोणी खोलत नाही आहे, बहुतेक झोपलेत हे लोक अजून. तर हा फायनली मम्मीने दरवाजा उघडलेला आहे, म्हणजे हे लोक झोपलेले. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो. खूपच कंटाळा आला होता. रिद्वी दिवसभर काय सौरवसोबत थोडा वेळ खेळली. हा माझा भाऊ आहे, त्याच्यासोबत थोडा वेळ खेळली. नंतर मम्मीला देखील तिने हेल्प केली आणि आमचं तिथेच प्लॅन ठरला की आपण आजच गावाला जायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे चला.
तर मग आता मी तुम्हाला माझं गावचं घर देखील दाखवणार आहे आणि कसा आमचा प्रवास होतो ते देखील दाखवणार आहे. बाकी मी दिवसभर आराम केला. तर आता आम्ही निघालेलो आहोत. गाडीत सगळं सामान वगैरे रेडी आहे आणि इथे हाय करतेस. कुठे चालली रिद्वी? मी चालली आहे गावाला. कोणाबरोबर? मामासोबत, हा. आईसोबत आणि आणि बाबासोबत, मम्मासोबत. ओके चला बोल लेट्स गो. लेट्स गो. तर आम्ही आता निघत आहोत गावाला जाण्यासाठी. सौरव गाडी चालवत आहे, रिद्वी पाठी बसलेली आहे. मम्मी दिसते का? पप्पा. हा चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. चला. तर मग आम्ही निघालो. तर ही आमची गाडी आहे. आत्ताच पप्पांनी अजून 6 महिने पण नाही झालेत घेऊन. आणि सौरव आहे गाडीवरती. सौरव गाडी खूप चांगला चालवतो त्यामुळे आम्हाला काही ड्रायव्हरची गरज नाही. आणि मी पुढे बसलेली आहे कारण की खूप दिवसांनी आली आणि मला असं व्हिडिओ वगैरे काढायला आवडतात. त्यामुळे मम्मी पप्पा पाठी बसलेत आणि मी पुढे बसलेली आहे. आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत फ्रंट सीट जी आहे ती माझी आहे. तर आम्ही रात्री 1:30-2 वाजता निघालो, जेवण खाऊन सगळं काम वगैरे आवरून. गावाला जाण्याचं कारण असं की माहेरची जी आहे ती यात्रा आहे, प्लस मम्मी पप्पांना देवदर्शन वगैरे सर्व काही करायचं आहे. तर पप्पांनी देखील 10-15 दिवस सुट्ट्या टाकलेल्या आहेत. सौरवच्या देखील सुट्ट्या चालू आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी जायचा प्लॅन केला आणि मला बोलवलं की आता मला देखील, आता रिद्वीला देखील सुट्ट्या लागलेत. परत काय माहिती कधी यायला भेटेल नाही भेटेल. तर आमचं गाव जे आहे ते कडेगावजवळ उपाळे म्हणून आहे. तर आता बघू, सकाळी आम्ही 5-6 वाजेपर्यंत पोहोचू. तर घाटात आम्हाला खूपच खराब ट्रॅफिक लागलेलं. सगळ्यांचे पर्सनल थिंग्स. त्यांना पण घाई आहे, माल पोचवायचे. त्यांना असं सांगितलं असेल वेळेत नाही आला तर माल माघारी घेऊन जायला लागेल. काय भैया काय पण असते. हे कंटेनर आहेत ना मम्मी, हे उचलून ठेवतात अशा ट्रकवर भरलेले कंटेनर. हा, मध्य प्रदेशमध्ये असेच्या असे कंटेनर एकवर एक, जवळजवळ 30-40 एकावर एक कंटेनर असते. सामान काय कशाचं पण कंपनीचे. त्यानंतर हा आम्हाला फर्स्ट भोगदा लागलेला आहे. सौरव गाडी चालवत होता त्यामुळे आम्ही काही कोणीच झोपलेलं नव्हतं. त्याशी गप्पा मारत बसलेलं होतं. दरवेळी म्हणजे जसं मम्मी पप्पा जातात गावाला तर ते लोक देखील झोपत नाही, कारण की तो रात्री एकटा बिचारा बोर होईल. किती वेळ असं गाडी चालवणार, कंटाळा पण येतोच ना कोणाला पण. आणि आमच्या पुढची तुम्ही गाडी नोटीस करताय का? आम्ही देखील खूप वेळानंतर नोटीस केली बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रात्री अंधारात असल्यामुळे मी काय लोणावळ्याला एवढं काही शूट केलं नाही तर लोणावळा देखील माझा फेवरेट रोड आहे. तर आम्ही आता पोचलेलो आहोत तळेगावला. तळेगाव हे माझ्या लाईफमधलं खूपच महत्त्वाचं प्लेस आहे, कारण की खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. पुण्यामध्ये मी 2 वर्ष तळेगावलाच होते. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. तिथे टोल नाक्यावरती आलं की खूप सारं क्लिक होतं लगेच. त्यानंतर आम्ही आलो टोल नाका क्रॉस करून पुढे. पण तळेगाव जे आहे ते खूपच सुंदर आहे. आम्ही घरून जेवून आलेलो तरी पण बोललं की थांबूया, चला थोडा वेळ जरासं फ्रेश अप होऊया. तर आता सौरव बघा आमचा कसा गाडी चालवतोय. तर माझ्या भावाने जागेवर टर्न घेतलेला आहे आणि समोरून आलेली आहे लाल परी. बऱ्याच दिवसांनी बघितलं. आणि इथे आम्ही थांबलेलो आहे तळेगावच्या पुढे, जे फर्स्ट हॉल्ट आहे, कारण की बोललं की पुढे जाऊन परत सगळं बंद झालेलं असेल. तर ॲक्च्युली रात्रीचे 3 वाजले असतील, 3-3:30, बट तरी देखील सर्व काही ओपन होतं इथे, विशेष करून ह्या हॉटेलवरती. आणि मला वाटतं त्यामुळेच एवढ्या सगळ्या गाड्या थांबल्या असतील. इथे खूपच रश होतं.
तर आम्ही आता उतरलो गाडीतून. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला वगैरे किती रश आहे. खूपच म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त रश होतं एवढ्या लेटसुद्धा. त्यानंतर आम्ही थांबलो चहासाठी. बोललो चहा पिऊया निघूया, कारण की जेवून आलेलं त्यामुळे जास्त काही भूक नव्हती. त्यानंतर आमचा चहा आलेला आहे. ते पप्पा, रिद्वी देखील चहा प्यायला उठले. गाडी स्टार्ट करत आहे. ड्रायव्हर पटकन गाडी काढा. पप्पा वाटी मागून गाईड करतात आहे. जाऊ द्या. बहीण भाऊ असल्यावरती खूपच मजा, ती खेचायची जी मजा असते ती खूपच वेगळी असते. आणि खूपच मी सौरवची मजा घेत होते. तर असं काही तुम्ही हे करू नका, आमचं मजाकमध्ये एवढं तर चालतंच. आणि खूपच गर्दी होती, तुम्ही बघताय गाडी वळवायला देखील जागा नव्हती. तिथे जे गाईड करणारे होते ते देखील आता काय करणार, एकच वेळेला तुम्ही गाड्या बघताय की ते ट्रॅव्हल्स पण तेवढ्या, कार पण तेवढ्या. त्यानंतर आम्ही तिथून निघालो बाहेर. त्यानंतर आम्ही डिरेक्टली नेक्स्ट होल्ड घेतला पुण्याच्या पुढे थोडंसं CNG भरण्यासाठी, कारण की गाडी CNG आणि पेट्रोल आहे. तर जिथे CNG भेटतो तिथे आम्ही CNG भरतो, कारण की परत गावाला जाऊन भेटेल नाही भेटेल, आणि CNG थोडा स्वस्त देखील आहे. त्यानंतर CNG भरून आम्ही निघालो पुन्हा पुढे. इथे CNG भरल्या बोलल्यावर गाडी घरापर्यंत जायला असं पप्पा मला बोलले. 2 वेळा CNG टाकावा लागतो, एकदा मुंबईवरून येताना टाकलेला आणि एकदा पुण्यामध्ये टाकलेला. आणि आता गावाला काय माहीत भेटतोय की नाही. तर आहेत 2-3 पेट्रोल पंप, बट आमच्या इथून जवळ नाही आहे, कडेगावला आहे. तर माहीत नाही तिथे भेटतो की नाही, कधी कधी असतो कधी कधी नाही, आता डिपेंड्स. पण ठीक आहे, आता फिरायचं बोलल्यावरती काय. सगळ्या रोडशी अशा खूप जुन्या अशा आठवणी आहेत. पहिला म्हणजे जेव्हा आमची गाडी नव्हती, तेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा देखील आम्ही कारनेच गावाला जायचो. आमच्या मामाची कार होती. तर बऱ्याच अशा आठवणी आहेत, खूप सारी मजा असायची. आमचा मामा देखील आमच्यासारखाच होता. तर खूपच मजा यायची. आम्ही पहिला देखील गावाला जायचो. तर सौरव मला इथे घाटामध्ये दाखवणार होता टर्न, बट बाय मिस्टेक इथे ट्रॅफिक लागला आणि जी सगळी मजा जी आहे तीच गेली, कारण की ट्रक आल्यामुळे काय एवढं काही दिसलंच नाही. बट जसं की पुढे बसली तर घाटात गाडी चालवणं म्हणजे खूपच हार्ड आहे. गाडी चालवणं इझी नाही आहे. जेव्हा आपण बाजूला बसतो तेव्हा समजतं की बाबा कसं काय काढावी लागते इकडून तिकडून. बट सौरव देखील शिकला. मला पण असं आश्चर्य वाटतंय की हा बाबा हा घाटातून वगैरे व्यवस्थित गाडी वगैरे काढतोय. सौरवचं काय बाईकचा तर मला एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये तो बाबा रायडरच आहे. बट 4 व्हीलर पण चांगली चालवते मी. आता फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं तर मला देखील खूप छान वाटते. आणि तुम्ही रस्ते देखील बघू शकता. ॲक्च्युली नाईटला कधी पण गावाला निघाला तर नाईटलाच निघाला, कारण की एवढ्या काही जास्त गाड्या नसतात. आणि दिवसाचा प्रवास बोललं तर खूपच गरम होतं. गरमीचे दिवस आहेत तर दिवसभर प्रवास नको वाटतं. रात्रीचा असा प्रवास होतो, पटकन टाईम देखील निघून जातो आणि समजून देखील नाही येत. आता आमच्या पुढे ट्रॅव्हल्स आहेत गावाला जाणाऱ्या. ऑलमोस्ट आम्ही आता बहुतेक साताऱ्याजवळ पोचू. शिरवळ जे आहे ते क्रॉस केलेलं आहे आणि पुन्हा आम्ही घाटात आलेलो आहे. आणि व्ह्यू जर तुम्ही बघसाल माझ्या बाजूचा, खूपच सुंदर असा व्ह्यू होता. एक्सपिरियन्स करायला म्हणजे असं बोलतात ना, थांबून फोटो काढावेत की काय, पण रात्रीचं कोण फोटो काढणार. पण खूपच छान वाटत होतं. आणि रस्ते आता बरेचसे चांगले झालेत पहिल्यापेक्षा. त्यानंतर आम्ही सातारपासून पुढे आतमध्ये टर्न घेतलेला आहे पवारवाडीच्या घाटासाठी. आणि तिकडे काय जसं फ्लॅशलाईट अभी हम जा रहे हैं वर्ली सीलिंग जैसा पवार घाटवाड़ी का सीलिंग. ब्लॉग मध्ये गए तो किस को इस सीलिंग को एक्सपीरियंस करना है उसको सातारा आना पड़ेगा, वहाँ से पवारवाड़ी के घाट पे आना पड़ेगा. अभी आने वाला है, रहमतपुर के रास्ते पे आओगे तो ये एक्सपीरियंस करने मिलेगा. और अभी ये खत्म हो चुका है, ये फ्री ऑफ कॉस्ट है. काय हे हॉटेल आहे काय गो में आपलं रहमतपुरी सहर्ष स्वागत करत आहे.
मग ते काय आता जागोजागी नावं टाकायला लागलेत गावाचं जे काय असेल ते. नाही तो पाहू द्या पहिले. तर इथे आता पप्पांनी गाडी चालवायला घेतलेली आहे. पप्पांना देखील गाडी चालवायला येते, बट अंधाराचं त्यांना जास्त काही दिसत नाही, त्यामुळे अंधाराचं सौरव नाही बोलतो. कारण की आता दिवसाचं जसं की उजाडलेलं आहे, तर मग पप्पा बोलले की मी इथून पुढे घेतो. तर रहमतपूरच्या पुढे आलेलो आम्ही. तर तुम्ही बघितलं रहमतपूरला कसं लायटिंग असं ब्रिज टाईप केलं आणि खूपच छान वाटत होतं. तर कशी वाटली माझी कॉमेंट्री. आणि त्यानंतर मम्मी मला बोलली की अगं शूट कर खूप छान आहे इथे बघण्यासारखं. आणि त्यानंतर बघितलं तर जे होर्डिंग लागलेलं आपलं रहमतपूर असं प्रत्येक ठिकाणी जागोजागी आता लावलं जातं. बट तिला वाटलं की हिला आता व्लॉगमध्ये टाकायसाठी मग तिने मला सांगितलं की शूट कर म्हणून. तर अशी आम्ही मजा करत करत चाललेलो होतो. कॉमेडी थोडीफार चाललेली होती. आता थोडं उजाडायला लागलेलं. घरी जायला मला वाटते 7 ते 8 वाजतील, कारण की आम्ही थांबलो 2 ठिकाणी. आणि आता आमचा विचार आहे की आता नाश्ता करून देखील जायचं. आम्ही आता आलेलो आहोत पुसेसावळीमध्ये, जो आहे पुसेसावळीचा मेन चौक आहे, जिथे चारीकडे रस्ते जातात. जे लोक या साईडचे आहेत त्यांना माहिती असेल. आणि इथे एक हॉटेल आहे कॉर्नरला, जे की खूपच छान आहे. फेमस असेल की नाही माहीत नाही, बट खूप छान आहे. कारण की मी इथे बऱ्याच वेळा आलेली आहे आणि इथलं फूड पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे सकाळी 6 वाजता हे चालू होतं. मी चाललेलं आहे. मम्मीचा चेहरा स्माईल बघा, किती खुशी. आणि हे आज सुचलेले चेहरा. त्यानंतर सगळ्यांना जे जे आवडेल त्यांनी ते घेतलेलं आहे. सौरण घेतले पुरी भाजी, मी आणि पप्पांनी वडा सांबार घेतला. तर ॲक्च्युली वडा सांबार म्हणजे गावाला पावचा वडा असतो आणि सांबर आणि पाव असतं, तर आम्ही तेच खाल्लं. ऑप्शन होतं. मम्मीने घेतलेले पोहे आणि दीदीला मी माझ्यातलंच चारत होती. तर नाश्ता करण्याचं कारण असं की आता घरी जाऊन म्हणजे आमचं घर जे आहे बंद असतं, कोणी नसतं गावाला. तर आता साफसफाई करावी लागेल. त्यानंतर सगळी भांडी वगैरे घासून मग किचनचे सेटअप लावणार. तर मग त्यामुळे आम्ही नाश्ता करून निघालो. तर हे आहे आमचं गाव. पप्पा आता पुढे बसले होते, मी आलेली होती मागे. हे जे आहे ते मेन गाव आहे. हे गावातलं मंदिर आहे ज्योतिबाचं, जे इथे मी येईन तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर पप्पा मला हे बोलत होते, हे पण दाखव ते पण दाखव. तर आम्ही गावात नाही राहत. आमचं घर जे आहे ते मळ्यात आहे आतमध्ये, आणि इथे जे आहे ते मेन गाव आहे. यात्रा जी आहे ते इथे नाही भरत, म्हणजे इथे देखील भरते, पण इथे दुसऱ्या वेळेस भरते. म्हणजे 2 ठिकाणी यात्रा इथे आम्हाला लागते, एक ज्योतिबाची आणि एक पिराची म्हणून. तर चला मग तुम्हाला दाखवते माझं गाव कसं आहे, कसं आमचं घर आहे ते. जसं घर जवळ येतं तसं मम्मी पप्पांच्या फेसवरती एक वेगळीच खुशी होती. जसं बोलतात ना, आपलं गाव एक वेगळीच मजा असते. आणि गावच्या तशा जास्त काही आठवणी नाही आहेत, कारण की मी पहिला जास्त कधी गावाला येतच नव्हते. आले तर 1-2 दिवस आणि परत रिटर्न जायचे. तर हे बघा, दोन्ही बाजूला ऊस आहे. म्हणजे आमच्याकडे ऊस जास्त आहे, पाणी भरपूर असल्यामुळे. हे इथून जे दिसते ते वरती आमचं रान आहे, आणि आता आम्ही टर्न घेतलेला आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे घरामध्ये, म्हणजे घराच्या जवळ. मम्मी पप्पा जे आहेत आता लॉक खोलतील. तर आजूबाजूचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवेनच. तर हे आहे आमचं घर. आणि कसं वाटतं आहे आमचं घर. तर मी हे जे आहे पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन. तर मी आता आजच्या ब्लॉगचं एंड इथेच करते. भेटूया आपण मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.